श्री स्वामी समर्थ। येत्या बुधवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर 2025ला कालभैरव जयंती आहे। आपल्या गावामध्ये जर कालभैरवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन महाराजांचे दर्शन अवश्य घ्या। जर मंदिर नसेल तर अशा वेळी ही सेवा आपण घरच्या घरी पण करू शकतो। कालभैरवांचा जन्म हा दुपारी ठीक 12 वाजता झाला होता। या सेवेला सुरुवात मात्र आपल्याला संध्याकाळी 4 वाजता करायची आहे। 4 वाजता तुमच्या देवघरासमोर एक आसन टाका, त्या आसनावरती तुम्हाला बसायचे आहे। धूप दीप अगरबत्ती लावायची आहे, जेणेकरून घरातील वातावरण हे मंगलदायी होईल। आणि त्यानंतर आपल्याला महाराजांना नारळ, खडीसाखर आणि नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्यामध्ये वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, लिंबू आणि कांद्याची एखादी फोड नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे। त्यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टकाचे पठण करायचे आहे। कालभैरवाष्टकाचे पठण जर तुम्ही नित्यनेमाने किमान दिवसातून एकदा जरी केले तर तुमच्या घरातील काही वाईट शक्ती, बाधा सर्व नष्ट व्हायला मदत होईल। श्री स्वामी समर्थ।